हाथरस घटनेच्या निषेधार्थ डाव्या आघाडीचे आंदोलन। हाथरस येथील दलित समाजाच्या 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार व हत्याकांड प्रकरणाचा निषेध करीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले व निवेदन देण्यात आले। मनुवादी व्यवस्थेला जोखडाखाली पुन्हा बंदिस्त करण्याच्या खटाटोपीमुळे आज देशामध्ये पुन्हा दलित, शोषित, पीडित महिला वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आदित्यनाथ सरकारच्या राजवटीत अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पदावर राहण्याचा अधिकार गमावला आहे। त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या आघाडीने केलेली आहे। तसेच हाथरस प्रकरणी दोषी असलेल्या अत्याचारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी, जलद गतीने न्यायालयात खटला चालवून पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे आदी विविध मागण्यांसंदर्भात आज आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन करतेवेळी भाकपचे कॉम्रेड हिरालाल परदेशी, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड साहेबराव पाटील, कॉम्रेड गुलाबराव पाटील, कॉम्रेड हिरालाल सापे, कॉम्रेड मदन परदेशी, कॉम्रेड हुसेन बेग, कॉम्रेड एल.आर. राव, कॉम्रेड दीपक सोनवणे आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। योगी सरकार खुर्ची छोड़ो, खुर्ची छोड़ो, योगी सरकार खुर्ची छोड़ो, खुर्ची छोड़ो, खुर्ची छोड़ो। दलितांवरील अन्याय झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। दलितांवर जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। डावी लोकशाही आघाडी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। हम सब एक है, हम सब एक है। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत करेगा। बलात्कारांना फाशी झालाच पाहिजे, मनीषा वाल्मिकीला न्याय झालाच पाहिजे। कामगार आपलं डावी आघाडीचा, जय असो, डावी आघाडीचा जय असो। अत्याचार करून जी घटना झाली, उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील घटनेचा धिक्कार असो, भाजपा सरकार मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबाद। योगी सरकारने राजीनामा दिलाच पाहिजे, योगी सरकारने राजीनामा दिलाच पाहिजे, हाथरस येथील पीडितेला न्याय दिलाच पाहिजे, हाथरस येथील पीडितेला न्याय। दिलाच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है। उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील घटनेचा जाहीर धिक्कार, जाहीर धिक्कार। धिक्कार असो, धिक्कार असो। बलात्कारांना फाशी। योगी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। योगी सरकार बेशरम, 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 योगी सरकार बेहया, बेहया, बेहया। योगी सरकार मुर्दाबाद, 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 योगी सरकार मुर्दाबाद, 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 दलितांवर अत्याचार करणारी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। कामगार कष्टींवर अत्याचार करणारी अन्याय झालाच पाहिजे, दलितांवरील अन्याय झालाच पाहिजे। दलितांवरील अन्याय झालाच पाहिजे। सब एक है, हम सब एक है। आदित्यनाथ योगी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। योगी सरकार खुर्ची छोड़ो, खुर्ची छोड़ो, योगी सरकार खुर्ची छोड़ो, खुर्ची छोड़ो, खुर्ची छोड़ो। दलितांवरील अन्याय झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। दलितांवर जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। डावी लोकशाही आघाडी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। हम सब एक है, हम सब एक है। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत करेगा। बलात्कारांना फाशी झालाच पाहिजे, मनीषा वाल्मिकीला न्याय झालाच पाहिजे। कामगार आपलं डावी आघाडीचा, जय असो, डावी आघाडीचा जय असो। उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील जी घटना घडली, एका युवतीवर 19 वर्षीय युवतीवर जो बलात्कार झाला आणि बलात्कार झाल्यानंतर तिला वेदना देण्यात आल्या, तिची जीभ छाटण्यात आली की जेणेकरून तिने काही आपले पुरावे देऊ नये। अशा माध्यमातून या उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर, महिलावर अत्याचार होत आहे आणि याचं प्रमाण दिवसेंदिवस जास्त होत आहे आणि म्हणून या घटनेला सर्वस्वी योगी सरकारच त्याला जबाबदार आहे। कारण पीडितेवर अन्याय होऊन तिचा मृतदेह अपरात्री तो आपला पोलिसांच्या मदतीने जाळण्यात आला, ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेश शासनाचं कटकारस्थान आहे आणि म्हणून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम
हे उत्तर प्रदेश सरकार करीत आहे. म्हणून योगी सरकारने मुख्यमंत्री पदावर आपलं राहण्याचा हक्क त्यांनी गमावलेला आहे. म्हणून त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून आज डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने हाथरस येथील घटनेचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. आणि या देशातील महिला, या देशातील तरुण, या देशातील युवक हे सर्व हतबल झालेले आहेत. आणि म्हणून या उत्तर प्रदेश सरकारच्या आज जरी एक हाती सत्ता असेल तर एक हाती सत्तेचे आपले दुरुपयोग करीत आहेत. आणि अन्याय अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि यासाठी डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने आम्ही सदर घटनेचा धिक्कार करतो. आणि पीडितेला न्याय मिळावा अशी आमची एक मुख्य मागणी आहे. पीडितेला संरक्षण द्यावं, या भारतातील महिला दलितांना संरक्षण द्यावं आणि सर्वसामान्याला जगण्याचा हक्क द्यावा. जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी, तो हक्क सर्वसामान्य मिळावा अशी आम्ही मागणी करीत आहोत. सरकारने तो जाळून टाकला आणि तो जाळल्यानंतर तो पुरावा नष्ट करण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा तो कांगावा आहे. आणि म्हणून त्या घटनेचा डावी लोकशाही आघाडी, यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड येलाराव, कॉम्रेड दीपक सोनवणे, आमचे भाजपचे नेते साहेबरावजी पाटील, गुलाबरावजी पाटील, बेग, आम्ही सर्वजण आज या घटनेचा, वसंत पाटील या घटनेचा जाहीर धिक्कार करतो. आणि माननीय राष्ट्रपतीजी, महामहिमजी राष्ट्रपतीजी यांना आम्ही निवेदन देत आहोत. निवेदनाचा मध्ये आमच्या मागण्या आहेत की जे अत्याचारी आहेत या अत्याचारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या. जे दलित महिला सुरक्षित आहेत यांना संरक्षण द्या. सदरचे प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये आपलं चालवून लवकरात लवकर निकाली काढावे अशा आमच्या मागण्या आहेत. तरी आजचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्यामार्फत या देशाचे राष्ट्रपती महामहिमजी यांना पाठवित आहोत. तरी आमच्या निवेदनाचा जर निर्णय सहानुभूतीपूर्वक निर्णय झाला नाही आणि पीडितेला न्याय मिळाला नाही तर भविष्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही देत आहोत. धुळे जिल्हा, धुळे शहरमध्ये या देशात उत्तर प्रदेश राज्यामध्ये जिथे भाजपचं आणि RSSचं त्यांचं डायरेक्शन खाली चालणारे UP सरकार, त्यांचं जगभरात नाव गेलेलं आहे ते अमानुष्य सरकार आहे. हे RSSचं डावपेच आम्ही होऊ देणार नाही. आपल्या देशाचं, संविधानाचं, आपल्या देशाचं, नागरिकांचं ते हक्कावर ते पायमळी करत आहे ते आम्ही करू देणार नाही. 4 ऑक्टोबरला गुलग्राही हे गाव जे आहे तिथे एक 19 वर्षाचा मुलगी जे दलित आहे, ते शेतमजुराची मुलगी जी आहे त्याच्यावर फक्त बलात्कार नाही केलेला आहे, त्यांचा खून केलेला आहे UP सरकारने, आदित्यनाथ सरकारने. या सर्व झाल्यानंतर सुद्धा या RSS वाले एकही स्टेटमेंट द्यायला तयार नाही. हिंदूच्या नावाने हा कलंक आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून आज डावी लोकशाही आघाडी आमचं असं म्हणणं आहे, हे जे क्रिमिनल राज्य सुरू आहे ते ताबडतोब बंद करा. UPमध्ये हे मॉब लिंचिंग प्रकरण UPला काय नवीन नाही, हे गँगरेप UPला काय नवीन नाही. जोपर्यंत त्यांचा ज्या दिवसापासून निवडून आले आणि मोदी साहेब आपल्या देशाचा प्रधानमंत्री ते मुक्का बनलेला आहे, काही बोलायला तयार नाही, त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो. आमचं असं म्हणणं, हे जे आहे चौकशी आहे हे टाईम बाउंड आहे, हे 2 वर्ष 4 वर्ष नाही, हे अमुक दिवसात यांचा निकाल लागणं गरजेचं आहे. आमचं असं सुद्धा म्हणणं आहे, हे पोलीस अधिकारी जे आहे त्यांना ताबडतोब धरा आणि स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या. आणि त्यांचं कुटुंब जे आहे
त्या ताईंचं जे कुटुंब आहे त्यांना संरक्षण द्यावे हा आमचा मागणी आहे आज. आणि हाथरसमध्ये जे काय घडलेलं आहे, अमानवी पद्धत जे घडलेलं आहे, डावी लोकशाही आघाडी आणि आम्ही तीव्र निषेध करतो. आदित्यनाथ सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बीजेपी सरकार मुर्दाबाद.